काय गाडी पळाली आज बकासूरची, काय गाडी पळाली आज मथुरची, काय पळाली गाडी घोटची, काय गाडी पळाली गोल्या व्हायची, काय गाडी पळाली रायना घोट भुंगा. सगळे नामांकित नंदी जे होते ते आज गट 31चे निकाल सांगितले तुम्हाला. मी तर आता निकाल सांगतोय. खूप एक्साइटमेंट झाली. बकासूर काय झाले आज मैदानावर काय गेलो नाही, म्हटलं आज घरूनच मैदान बघायचं. काय झालं, बकासूरला एक सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि तो सपोर्ट देण्यासाठीच आज मी घरी राहिलो आहे आणि माझं काम पण होतं थोडंसं. आज आपल्याला गुलाल पाहिजे आणि एक सगळ्यांशी चर्चा करतो की जिथं मोठं मैदान असतं तिथं बब्या किंगमेकर आहे मित्रांनो. मी अजून पण सांगतो आहे तुम्हाला, सेमी पास होणार तर होणारच. गाडीला खूप चांगलं स्पीड लागलं आहे आणि गाडीनं चांगलं ग्रिप घेतलं आहे आणि 100% गाडी आज फायनलमध्ये राहणार. आज बब्या कमाल केली या बब्याने आज, कारण की मोठ्या मैदानामध्ये त्याची कमाल तो दाखवतोच. आणि आत्ता एक मागेसुद्धा मैदान झालं होतं, त्या ठिकाणी बकासूर आणि घाणंदकरांच्या बब्याने त्या ठिकाणी चांगलीच कामगिरी केलेली होती आणि अशी आशा आहे आजसुद्धा चांगलीच कामगिरी होईल. आज सपोर्टलाच बसलो आहे, आज कुठं हालत नाही इथून घरातनं. आज फक्त भाई आपला फायनलमध्ये राहिला पाहिजे, मथुरसुद्धा राहिला पाहिजे. सगळे ज्याची त्याची आवडची नंदी असतात, जो तो एक यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करतो. परंतु अलीकडे काही लोकांचं खूप फोन येत आहेत, बकासूरला विसरला आहे, बकासूरच्या व्हिडिओ बनवत नाही, बकासूरला आता मैदानात गेला तरी मैदानात बकासूरकडे जात नाही. बापानो, सगळे बैल आपल्याला सारखे असतात. परंतु आज म्हटलं त्या फॅन्सची खूप विनंती होती की सपोर्ट बकासूरला पाहिजे, सपोर्ट कमी पडतो आहे बकासूरचा. म्हणून म्हटलं थोडंसं आज दाखवूया. आज आपल्या बकासूरचं एक वेगळंच रौद्र रूप सगळ्यांना बघायचं आहे. कशा पद्धतीनं बकासूर आज कमबॅक करतो आहे याच्याकडे लक्ष लागले सगळ्यांच्याकडे. गट क्रमांक 46मध्ये बकासूरची गाडी पाहिली मित्रांनो. गट क्रमांक 46मध्ये तास क्रमांक किती होता जरा कमेंट्समध्ये सांगा, थोडंसं तास क्रमांक किती होता. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमर तात्या, म्हणजेच अमर ड्रायव्हर ओंडकर. ते सुद्धा बकासूर आणि बब्याची गाडी त्यांनी लिंब या ठिकाणी जे मैदान झालं होतं त्या लिंबच्या मैदानामध्ये त्यांनी ती गाडी जी आहे बकासूर आणि बब्याची गाडी चालवली होती. त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मान जो आहे तो पटकवलेला होता. आणि आता बघूया आजसुद्धा तेच समीकरण जुळून आले पुन्हा एकदा का तो एक बकासूर, जुना बकासूर आज सगळ्यांना बघायला मिळेल का जुना बैलपोळेच्या मैदानामध्ये. याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की आज एक महाराष्ट्रच नव्हे तर 14 देश बकासूरला बघण्यासाठी त्या ठिकाणी डोळे वटून असे लावला आहे. आज खरंच मनापासून सांगतो, आज खरंच गाडी पाहिली बकासूरची, चांगली गाडी पाहिली. आणि बाकी सगळे नंदी जेवढे गट पास झाले त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच कामगिरी करत राहा. ज्यांचा पराभव झाला त्यांनी त्या पराभवातून शिका, कशामुळे आपला गाडी मार खाल्ली, कशामुळे आपलं काय नियोजन चुकलं की याचं थोडंसं निरीक्षण करा आणि पुढच्या मैदानामध्ये चांगल्याच एका टॉपच्या पेऱ्यामध्ये या. काही चुका झालेल्या त्या दुरुस्त करा. आणि आज मथुरने सुद्धा दाखवून दिले की तो म्हातारा नाही झाला. कशी गाडी भोंकीना पळत आली मथुरची, पण त्यानं सुद्धा दाखवून दिले की तो या बैलगाडा शर्यक्षेत्रामध्ये जसा बकासूर देव आहे तसा तो सुद्धा देवच आहे. आणि मथुर आहे, बकासूर आहे, दोघांच्या जागेवरती ठीक आहेत. आणि आज मथुर आणि मेमनानांचा राजा, ती सुद्धा काय गाडी, म्हणजे राजासुद्धा एक नंबरचा पाला, काय पाला. परंतु सगळ्यात जास्त भीती जर असेल तर कुणाची आजच्या मैदानामध्ये, सगळ्यात जास्त भीती आज खोटचा सर्जा आणि भुंगा या गाडीचीच आहे. कारण की आज कुणीही कितीही टॉपचा असू द्या, भुंगा पब्लिकनं गाडी लागली तरी तो पब्लिकचा बेताच बादशाह आहे. घोट
आतनं कसा पळतो सगळ्यांना माहीत आहे. आज या गाडीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खूप चांगली गाडी पळाली आणि 100% ही सुद्धा गाडी फायनलमध्ये बघायची आहे लोकांना. बघूया, सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत, प्रत्येकाची आपली नंदी जे आहेत त्या ठिकाणी फायनलमध्ये बघायचे आहेत. परंतु आज खूप चांगल्या पद्धतीनं जे गट आहेत ते आत्ता झालेले आहेत, कंप्लीट 50 झाले असतील गट. खूप साऱ्या शुभेच्छा.